तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती PYQ बघणार आहोत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जो की दिनांक 31/8/2023 रोजी झालेला आहे. याचा पार्ट 2 बघूया, ज्याच्यात की सगळे मराठीचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1, अंगावर काटा येणे वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे. समोर 10 फूट साप पाहताच रोहनच्या अंगावर काटा आला. प्रश्न क्रमांक 2, वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. दातखिळी बसणे. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे. बोलती बंद होणे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की हे तलाठी भरती 2023मध्ये येऊन गेलेले प्रश्न आहेत आणि 2026साठी अत्यंत महत्त्वाचे. 2026मध्ये तलाठी भरती ही MPSC घेणार आहे, तर त्यामुळे मराठीचे प्रश्न हे तर येणार म्हणजे येणार, त्याच्यामुळे त्याच्यात काही फरक पडणार नाही आहे. पण आता तलाठी भरतीमध्ये तुम्हाला जिल्हा विशेष हे प्रश्न करावे नाही लागणार, तर प्रत्येक जिल्ह्याचे करावे लागणार आहे, कारण की MPSC घेणार म्हणून प्रत्येक महाराष्ट्रात एकाच टाईमला ही तलाठी भरती होणार आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 3, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ही पंक्ती कोणी रचली आहे? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे. संत तुकाराम. तर या पंक्ती संत तुकाराम यांच्या आहेत. प्रश्न क्रमांक 4, अष्टपैलू म्हणजे डॅश होय. तर अष्टपैलू म्हणजे सर्वगुण संपन्न. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार रिपीट होणार आहे तलाठी भरतीमध्ये सुद्धा आणि TET मराठीमध्ये प्रत्येक प्रश्नात हा प्रश्न रिपीट होतोय. प्रश्न क्रमांक 5, पुढील म्हण पूर्ण करा. गरज सरो पुढे काय? तर याच्यात ऑप्शन नंबर 1 आहे साहेब मरो, ऑप्शन 2 वैद्य मरो, ऑप्शन 3 बैल मरो, ऑप्शन 4 प्रगती करो. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे वैद्य मरो. तर हे पूर्ण बघूयात. गरज सरो वैद्य मरो म्हणजेच की आपण माणसाला जर आपली काही गरज असेल तर तोपर्यंत तो आपल्याला विचारेल, गरज संपली की तो माणूस बी उडत गेला, असं झालं ते. प्रश्न क्रमांक 6, खालील विरुद्ध अर्थाच्या शब्दजोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर ऑप्शन 1 आहे सुख दुःख, ऑप्शन 2 ऊन सावली, ऑप्शन 3 न्याय अन्याय, ऑप्शन 4 आत खोल. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे आत खोल. म्हणजे की आतमध्ये आणि खोल हे एकाच प्रकारचे शब्द येतात, त्याच्यामुळे विरुद्धार्थी शब्द होत नाही. प्रश्न क्रमांक 7, अव्ययभाव समासात डॅश पद मुख्य असते. ऑप्शन 1 तिसरे, ऑप्शन 2 पहिले, ऑप्शन 3 पहिले व दुसरे, ऑप्शन 4 दुसरे. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे पहिले. अव्ययभाव समासात पहिले पद मुख्य असते. प्रश्न क्रमांक 8, ढोंगी या शब्दाचे 2 अर्थ शोधा. ऑप्शन 1 गुन्हेगार आरोपी, ऑप्शन 2 दांभिक भोंदू, ऑप्शन 3 प्रामाणिक सच्चा, ऑप्शन 4 इमानी विश्वासू. तर ढोंगी या शब्दाचे 2 अर्थ आहे. ऑप्शन नंबर 2 दांभिक आणि भोंदू. प्रश्न क्रमांक 11, पुढील शब्द गट वापरून अचूक वाक्यरचना तयार करा. विसराळूपणा हा आ एक पैलू आहे. मानवी स्वभावाचा. तर याचे ऑप्शन 1 आहे मानवी स्वभावाचा एक पैलू आहे विसराळूपणा. ऑप्शन 2 विसराळूपणा हा मानवी स्वभावाचा एक पैलू आहे. ऑप्शन 3 एक पैलू आहे विसराळूपणा हा मानवी स्वभावाचा. ऑप्शन 4 एक पैलू आहे विसराळूपणा हा मानवी स्वभावाचा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 विसराळूपणा हा मानवी स्वभावाचा एक पैलू आहे. प्रश्न क्रमांक 12, कंसातील शब्दांचे योग्य रूप वापरून वाक्य तयार करा. भर पाऊस फुटपाथवरील ते लोक हाल होत असलेले बघून मला आनंद होणार नाही. तर ऑप्शन 1 आहे भर पावसासाठी फुटपाथवरील त्या लोकांशी हाल होत असलेले बघून मला आनंद होणार नाही. ऑप्शन 2 भर पावसात फुटपाथवरील त्या लोकांचा हाल होत असलेले बघून मला आनंद होणार नाही. ऑप्शन 3 भर पावसाला फुटपाथवरील त्या लोकांचे हाल होत असलेले बघून मला आनंद होणार नाही. ऑप्शन 4 भर पावसात फुटपाथवरील त्या लोकांचे हाल होत असलेले बघून मला आनंद होणार नाही. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे भर पावसात फुटपाथवरील त्या लोकांचे हाल होत असलेले बघून मला आनंद होणार नाही. इथे नाही का भर
आणि याला पाऊस कसा आपण यूज करायचा हा शब्द आणि लोक हा शब्द कसा यूज करायचा, त्यांना कोणते प्रत्यय विभक्ती लावायचे ते आपल्याला कळायला हवे. त्यामुळे हे प्रश्न असे देण्यात येत आहे. हे जे प्रश्न आहे हे नक्कीच तुम्ही याची रिव्हिजन करा. मी जो प्रश्नसंच सिरीज चालू केलेली आहे कारण की हे 2026मध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण परीक्षेचा अभ्यास तर करतो, पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हा एक मूलभूत घटक आहे आपल्याला पास होण्यासाठी. त्यामुळेच म्हणत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, महत्त्वाचे आणि तुम्हाला नक्कीच याच्यामुळे फायदा होईल. प्रश्न क्रमांक 13, असंगाशी संग प्राणाशी गाठ या म्हणीचा अर्थ ओळखा. ऑप्शन 1, दुर्जन माणसाची संगत केल्यास प्राण परत येतो. ऑप्शन 2, दृष्ट माणसे विघातक असतात. ऑप्शन 3, दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. ऑप्शन 4, दुष्ट माणसे बेरकी असतात. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे. दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. या प्रश्नांवरनं तुम्हाला कळेल की आपल्याला कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस करायचा आहे. वाक्प्रचार असो, म्हणी असो, हे अतिशय महत्त्वाचे तलाठी एक्झाममध्ये. आणि आपल्या चॅनलवर मी एक तलाठी भरती 2026 अशी सिरीज केलेली आहे. त्यामध्ये आपण डेली प्रश्नसंच घेत आहोत, जो की मी वेगवेगळ्या पुस्तकातून विश्लेषण करून आणि अभ्यास करूनच तो बनवलेला आहे. त्यामुळे तुमचा टाईमही वाचेल आणि नक्कीच तुम्हाला फायदा होईल. प्रश्न क्रमांक 14, शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभतो. अधोरेखित शब्दाचा समास कोणता आहे? ऑप्शन 1, द्विगु समास. ऑप्शन 2, अलुक तत्पुरुष समास. ऑप्शन 3, समाहार द्वंद्व समास. ऑप्शन 4, उपपद तत्पुरुष समास. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, उपपद तत्पुरुष समास. तर पंकज या शब्दाचा जो समास आहे तो उपपद तत्पुरुष समास आहे. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणती म्हण चूक आहे? ऑप्शन 1, राजाला दिवाळी काय माहीत. ऑप्शन 2, विंचवाडे बिऱ्हाड पाठीवर. ऑप्शन 3, नदी राखी तो पाणी चाखी. ऑप्शन 4, थेंबे थेंबे तळे साचे. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे, नदी राखी तो पाणी चाखी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2023चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितलेले आहे, ज्यामध्ये मराठीचे काही महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत. मी तुम्हाला वारंवार सांगते की हे प्रश्नावर तुम्ही नक्कीच फोकस करा, कारण की 2026मध्ये अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. गेम चेंजिंग हे प्रश्न ठरतील. त्यामुळेच म्हणत आहे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आणखी अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.